नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनमोल. आज मी तुम्हाला जगातली सगळ्यात फेमस पेंटिंग मोनालिसा बद्दल थोडंसं माहिती देणार आहे. ही पेंटिंग फेमस का झाली आणि या पेंटिंग मधली बाई नेमकी कोण होती आणि 500 वर्षानंतर पण ही पेंटिंग लोकांना कन्फ्यूज का करते, हे सगळं आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. जगातली सगळ्यात फेमस पेंटिंग कोणती आहे असं विचारलं तर बहुतेक लोक मोनालिसा असं उत्तर देतात. पण खरी गोष्ट ही आहे की ही पेंटिंग फक्त सुंदर आहे म्हणून फेमस नाही. ती फेमस आहे कारण ती आजही लोकांचं माइंड कन्फ्यूज करते. मोनालिसा पेंटिंग लिओनार्डो दा विन्सी यांनी साधारण 1503 साली सुरू केली. ही पेंटिंग कॅनव्हासवर नाही तर पॉप्युलर वूडवर ऑइल पेंट्सने बनवली आहे. लिओनार्डोने ही पेंटिंग जवळजवळ 16 वर्षे आपल्यासोबत ठेवली आणि ती पूर्ण करतात. आज ही पेंटिंग फ्रान्समधल्या लॉव्र म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवलेली आहे. सुरुवातीला मोनालिसा इतकी पॉप्युलर नव्हती. लिओनार्डो दा विन्सीच्या अनेक पेंटिंग्स होत्या, त्यातली ही फक्त एक पेंटिंग होती. पण 1911 साली एक धक्कादायक घटना घडली. लॉव्र म्युझियम मधून मोनालिसा चोरीला गेली. पूर्ण जगात खळबळ उडाली. न्यूजपेपर, पोस्टर्स, चर्चा, अफवा. 2 वर्षांनी पेंटिंग परत मिळाली आणि तेव्हापासून मोनालिसा जगातली सगळ्यात ओळखली जाणारी पेंटिंग बनली. म्हणजे जिथे चोरी संपली तिथूनच तिची थेंब सुरू झाली. आता सगळ्यात मोठा प्रश्न, या पेंटिंग मध्ये दिसणारी बाई नेमकी कोण होती? सगळ्यात जास्त मान्य असलेली थिअरी असे सांगते की मोनालिसा म्हणजे लिसा गेरार्डिनी नावाची एक इटालियन महिला होती. ती फ्लोरन्स मधल्या व्यापारी फ्रान्सिस्को डेल जिओकोंडा यांची पत्नी होती. म्हणून या पेंटिंगला दुसरं नाव आहे ला जिओकोंडा. पण काही हिस्टोरियन्स असंही म्हणतात की मोनालिसा हा लिओनार्डो दा विन्सीचाच एक फिमेल फॉर्म सेल्फ पोर्ट्रेट असू शकतो. म्हणजे लिओनार्डोने स्वतःलाच स्त्री रूपात पेंट केलं. आणखी एक विचार असा आहे की मोनालिसा ही कोणतीही एक व्यक्ती नाही. ती म्हणजे मानवी भावना, आनंद, दुःख, शांतता, गोडपणा सगळे एकत्र. मोनालिसाचं हास्य कधी स्पष्ट वाटत नाही. ती कधी आनंदी वाटतं, कधी गंभीर, कधी अगदी शांत. लिओनार्डो दा विन्सीने इथे स्पमॅटो नावाची टेक्निक वापरली. शार्प लाईन्स नाहीत, सगळं सॉफ्ट सेटिंग मध्ये मिसळले. म्हणून आपला मेंदू ठरवू शकत नाही की ती खरंच हसते की नाही. अनेक लोकांना असंही वाटतं की मोनालिसाचे डोळे आपला पाठलाग करतात. तुम्ही जिथे उभे राहाल तिथून ते तुमच्याकडे पाहतायत असं वाटतं. हे जादू नाही, हा पर्स्पेक्टिव्ह आणि लाइटिंगचा इल्युजन आहे. लोक अजून एक प्रश्न विचारतात, मोनालिसाच्या भुविया आणि पापण्या का नाही? त्या काळात आयब्रो काढणं फॅशन होतं आणि काही रंग वेळेनुसार फेड झाले असण्याचीही शक्यता आहे. आज मोनालिसा कधीही विकली जाणार नाही. पण एक्सपर्टच्या मते तिची किंमत $850 मिलियन पेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे ही जगातली सगळ्यात महाग पेंटिंग आहे. मोनालिसा सुंदर आहे म्हणून फेमस नाही, ती फेमस आहे कारण ती प्रत्येक वेळी पाहणाऱ्याला एकच प्रश्न विचारला होता, ती हसते का की आपल्यालाच पाहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मोनालिसा बद्दल ही माहिती इंटरेस्टिंग वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आर्ट, हिस्ट्री आणि इंटरेस्टिंग फॅक्टसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टाटा.